वज्रेश्वरी माता की जय. अगं कशी ग? वेळेवर यायला काय झालं ग तुला आरतीला? रात्रभर मोबाईलवर जागायचं आणि मग सकाळी उठायला उशीर होणारच ना. आई उद्यापासून आवरेल लवकर. ओके आता मी निघते. बरं, तुमचे दादासाहेब कुठे? ऑफिसची तयारी करत असेल, आता घाई करेल. देवीच्या आरतीला कधीही वेळेवर येता येत नाही याला. गुड मॉर्निंग. आई निघतो. हा घे प्रसाद. अगं आता वेळ नाहीये मला. देवीचा प्रसाद गेला सुद्धा तुला वेळ नाही, इतकी कसली रे घाई? माझ्या घाईच्या वेळेतच तुला बरं सुचतं हे सगळं. गेल्यावर ना तू आरती कर, पूजा कर. अरे कसा बोलतोयस तू? आता काय करू बाबा, हे सगळ्यामुळे मला लेट मार्क लागतो. आता ऑफिसला काय सांगू? आई आरती कर तू ती. ए आई, तू डबा आण ना लवकर, उशीर होतोय मला. भरून ठेवलाय, आणते. सारखं कसं देवी देवी करता. हे बघ सिद्धांत, तुला आरती करायची नसेल तर करू नकोस, पण आमच्या भक्तीला नावं ठेवू नकोस. अहो बाबा, तुम्ही तरी कशाला वेळ घालवताय रोज? काय उपयोग आहे याचा? देवाचा आपण काही उपयोग व्हावा म्हणून करतो का रे? काय आहे तुझं? आई दादा तू हे सगळं जाऊ दे. तू मला सांग, तू प्रमोशनची पार्टी कधी देतोयस मला? ए लवकर सांगा दादा. हा वीकेंड पक्का. पक्का? पक्का. ओके. ए देवीच्या दर्शनाला सुद्धा जाऊया. मी निघतो. चला. डबा घेतलास का ग तुझा? हो घेतला. आणि सगळं खाऊन वगैरे या घरी. हो आई. हा सर. हो सर, मी येतोयच. नाही नाही, मी त्यासाठी तुला फोन केलेला नाहीये. तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज? कसली गुड न्यूज? तुला US ला जायचंय. काय? येस, यू आर नाउ गोइंग टू लीड अवर न्यू प्रोजेक्ट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच सर. सर माझा विश्वासच बसत नाहीये. सर पण हे सगळं ठरलं कधी? म्हणजे मी हे बघ, तू ऑफिसला येतोयस ना, मग आल्यावर सविस्तर बोलू घे. ओके? ओके सर, आलोच. दादू काय 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 झालंय? अगं आमच्या कंपनीचं नवं प्रोजेक्ट चालू होते US ला, आणि त्याचं लीड मी करतोय. एक मिनिट, म्हणजे तू US ला जाणार आहे? वाव यार, हे भारी आहे तुम्हा इंजिनियर्सचं. आता ना मी पण असा एखादा कोर्स करून टाकते. हा हो मॅडम, आधी डिग्री पूर्ण करा. हो. वा वा सिद्धांत, शाबास. देवी वज्रेश्वरी पावलीस ग. बघा, हिचं तर काहीतरीच. इथं मेहनत मी करतोय आणि क्रेडिट वज्रेश्वरी देवीला. बर चला, येतो मी. ए चल, तुला US ला नेतो. चल चल चल. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धांत, तू स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलेस. आपल्या US ऑफिस मधला हा 2 महिन्यांचा प्रोजेक्ट तुला लीड करायचा. थँक्यू सर. आय मस्ट से, सिद्धांत तू फार कमी वेळेत खूप मोठी प्रगती केली आहेस. मला अभिमान आहे तुझा. थँक्यू व्हेरी मच सर. सर तुम्ही मला ही संधी दिली. अरे माझे कशाला आभार मानतोस? तू हे जे काही मिळवलंयस तुझ्या कष्टाने मिळवलेलं यश, आणि ही संधी तुझा प्रामाणिकपणा, तुझं परफेक्शन हे त्याचं फळ आहे. सो ही संधी मी तुला दिलेली नाही, तू ती मिळवलेली आहेस. पण सिद्धांत, त्याचबरोबर एक वाईट बातमी सुद्धा आहे. नाही काही नाही, एवढं काही सिरियस नाही आहे. तुला US ला जाण्याच्या अगोदर तुला तुझं इथलं पेंडिंग वर्क पूर्ण करायचं. सो बेस्ट लक. हो सर, मी ते करेनच. तुझ्याकडे फार कमी दिवस आहेत.
विजा, त्यासाठी लागणाऱ्या फॉर्मॅलिटीज, ह्यासाठी तुला खूप धावपळ करावी लागणार आहे. सो हरी अप. ठीक आहे सर, येतो मी. के बाद सिद्धांत, यू डिड इट. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्यापर्यंत आली वाटतं बातमी. हमारे जासूस चारों ओर फैले हुए हैं. काय मोनिका मॅडम, हो ना. तसा अंदाज होताच रे आम्हाला आधी. आणि तू फॉर्म मध्येही आहेस. यार तू पण ना. आणि अरे बॉसने विजाची तयारी मलाच करायला सांगितली आहे. चला मग आता तयारीला लागा. यार मला हे सगळं खरंच वाटत नाहीये. हो रे, युएसचं प्रोजेक्ट मिळणं स्वप्नच असतं. आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. मला ना असं एकदम ढगात असल्यासारखं वाटतंय. ढगातून खाली या. पार्टीचं बोल आधी. अरे पार्टी तर देणारच बॉस. हा, तसं जाऊ देणार नाही मी तुला. नक्की देणार पार्टी. ओके. एक्सक्यूज मी. हा ही बोल. काय म्हणाले रे साहेब? अगं साहेबांनी खूप कौतुक केलं माझं. अरे वा, शाब्बास रे माझ्या बाळा. कधी जायचं रे अमेरिकेला? लवकरच. आणि त्यांनी तयारी पण सुरू करायला सांगितली आहे. आई वज्रेश्वरी, तुझीच कृपा. आई ऐक ना, आता मला सध्या खूप काम आहे. मी घरी आल्यावर बोलतो तुझ्याशी. ठेवू मी फोन? सिद्धांत, एक काम करशील येता येता? हा बोल. येताना पूजेसाठी काही फुलं आणि नैवेद्यासाठी काहीतरी घेऊन ये. आणतो मी. नक्की विसरू नको. नाही विसरत ग. चल बाय. सिद्धांत, उद्या देवीला जाऊन येऊया. माझ्यासाठी ये ना. आई झालं का तुझं पुन्हा सुरू? अगं मला इथे अजिबात वेळ नाही आणि तू मला देवीला नेतेस. अरे दर्शनाला किती वेळ लागणार आहे? तुझ्या नावाने पूजा. ए आई बसा आता, खूप झालं. मला ह्या गोष्टींमध्ये अजिबात रस नाहीये. मला या कर्मकांडात अजिबात अडकू नकोस. आणि तू घरी करतेस की पूजा अजून देवळात काय वेगळी करणार आहे? अरे असं नाही, स्थानाला महत्व असतं. ज्या देवीच्या कृपेमुळे तुला हे यश. ए आई आई हे यश मला माझ्या मेहनतीने मिळालंय, कोणाच्या कृपेने नाही. घरी आल्यावर बोलू आपण. चल बाय. ठेवतो मी फोन. बाय बाय. वसुधा, हम्म? सिद्धांत तिसरीत होता तेव्हाचा फोटो आहे ना हा? हो, नाटकातला. किती छान दिसतोय ना सिद्धांत. आणि एकदा ते स्टेजवर असताना त्याचं धोतर सुटलं होतं ते कधीच ग? तेव्हा लहान होता हो, आणखी पहिलीत असताना. लहान होता तो, पण तेव्हा सुद्धा राग केवढा होता. सगळे मला हसले असं म्हणून रुसून बसला होता. रागीट तो आहेच पहिल्यापासून. तुम्ही सायकल घेणार नाही म्हणालात तेव्हा केवढा रागावला होता तुमच्यावर. आणि नंतर स्वतःच रडत आला. काय करणार, तेव्हा परिस्थिती तशीच होती आपली. केवढासा तो माझा पगार, त्याच्यात घराचं भाडं, घर खर्च, मुलांचा खर्च, ओढा ताण असायची नुसती. पण आलो ना, त्यातूनही पुढे आलो. वज्रेश्वरीची कृपा. खरंय. पण आता त्याला सगळं मिळतंय बर का. परदेशात जाणारे आता सिद्धांत. आणि हा फोटो बघितलात? देवीच्या देवळातला आहे. लहान असताना किती आवडायचं त्याला देवळात यायला. हट्ट करायचा माझ्याकडे. आणि आता वसुधा, अगं काळ बदललाय आता. हल्लीच्या मुलांचा त्या सगळ्यावर विश्वास नाहीये. अहो पण हे बघ, बदलेल तो. संसाराची जबाबदारी अंगावर आली ना की माणूस बदलतो. आपल्या सिद्धांचं लग्न झालं ना की तो देखील बदलेल. असं झालं तर चांगलंच आहे.
देवी वज्रेश्वरी, माझ्या सिद्धांतावर लक्ष ठेव ग. हे घे, ती पण घे. सिद्धांत जरा हा नीट घे कर. चहा. हो ठेव तिथे. अरे तुला ऑफिसला किती वाजता जायचंय आज? मी नाही जाणार आहे आज, मी रजा घेतली. रजा घेतलीस? मग बरं आहे. का ग अरे म्हणजे आपल्या दोघांना देवीच्या दर्शनाला जाता येईल. आई प्लीज. युएसचं फायनल झाल्यापासून मी 4 दिवस या डॉक्युमेंटसाठी पळापळ करतोय. तुझं काय देवी दर्शनाला चल. कितीदा सांगू मी तुला वेळ नाहीये ते. दादा अरे ती काय म्हणते ऐकून तरी घे एकदा. ए तू तिची वकिली नको करूस. ती काय म्हणणार वेगळं. हो ना. अरे मग ऍटलीस्ट तिच्या समाधानासाठी दर्शनाला जाऊन ये ना. आणि दादा आशीर्वादच मिळणार आहे ना. अगं आशीर्वादासाठी कामं सोडून जाऊ का मी? ए तू फुकटचे सल्ले देऊ नकोस आणि आईच्या आरी जाऊ नकोस, नाहीतर तुझ्याही शिक्षणाचा अवघड होऊन बसेल. आता तिला कशाला बोललास? हे बघ आई, तुझ्यामुळे तिच्या डोक्यात देवीचं खूळ भरलंय. आणि हो, मला पुन्हा देवी दर्शनाचा विषय नकोय. अरे तुझी सुट्टी आहे म्हणून. अगं काही दर्शनासाठी मी सुट्टी घेतली आहे का? त्या कामासाठी सुट्टी घेतली आहे. पहिलं या डॉक्युमेंटची फोटोकॉपी काढायची आहे. अरे चहा घेतलाच नाही. हा घे आणि थांब, मी आलेच. होय मला काही. अरे चहा घेतला नाहीस, निदान प्रसाद तरी घेऊन जा ना. आई नकोय मला. सॉरी सॉरी आई. बरं तुमचं काय? दादा मला ना ह्या सगळ्याची एक एक कॉपी झेरॉक्स द्या. पाठपोळ हवंय? नाही नाही सिंगल. दादा जरा जपू ना, महत्वाचे कागदपत्र आहेत. होतोय. खूप सांभाळून घेतलंस आजपर्यंत आम्हाला. यापुढेही अशीच कृपा आमच्यावर ठेव. सिद्धांच्या हातून आता खूप मोठी चूक झाली, त्याला क्षमा कर. तुझ्या आशीर्वादाने त्याची एवढी प्रगती होतीये ते त्याला कळत नाहीये. लहान आहे ग तो अजून. त्याला घेऊन मला तुझ्या दर्शनाला यायचं होतं, पण तो यायलाच तयार नाही. काय करणार ग? झालं का दादा? मशीन चालू आहे. होतोय आवरा ना लवकर प्लीज. होतोय. सगळं विश्व सांभाळतेस, सिद्धांच्या चुका पोटात घे. मी समजावीन त्याला. तसा मनाने चांगला आहे ग तो.
हे घ्या ओरिजिनल, हे झेरॉक्स, चेक करून घ्या एकदा. फोटो, देवीचा फोटो. ओ ओ दादा, हा देवीचा फोटो माझ्या गट्ट्यात कसा आला? चुकून आला असेल तुमच्याकडून. अहो पण मी कशाला आणेल फोटो? हा घ्या तुमचा फोटो. हो, घडून आणला असेल तुम्ही. अहो मी घरून कशाला आणेल? काही पण काय बोलताय? हो दादा, काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल, काम होईल तुमचं. हो, काही पण काय बोलताय? काय काम होईल? ते अंधश्रद्धा बाळगता हो तुम्ही. हे पण तेच आणि घरी पण तेच. हो दादा, घरचं घरी ठेवा, इथं तमाशा घालू नका. मग तुम्ही पण असले घोळ नका घालू, कळलं? घोळ आहे ग त्याच्या मनात. सध्या कामं आणि जबाबदाऱ्यांमुळे त्याला काही सुचत नाहीये. त्याला हे कळत नाहीये की ज्या देवीच्या आशीर्वादानं त्याला हे यश मिळालंय, तिच्यासाठी थोडा वेळ नको का काढायला? स्वार्थ म्हणून नाही, श्रद्धा म्हणून. त्याच्याही मनातली श्रद्धा अशीच कायम राहू दे. उद्याच तो तुझ्या दर्शनाला येईल असं काहीतरी कर. किती पैसे झाले याचे? 20 रुपये झाले साहेब. 20 रुपये ना, देतो. आणि ह्या अंधश्रद्धेतून जरा बाहेर या. हे घ्या पैसे, कळलं? आणि माझा फोटो नाही येतो. बाबा, ह्या सगळ्या कॉपीज या फाईल मध्ये लावून ठेवा. बर. ओरिजिनल मी बघतो. हा. गोंधळ नको उगाच. झालं का? आता बऱ्यापैकी. चहा घ्या. अहो, गार होईल. तू पण घे रे, तुझा मगाशी राहिला होता ना. हो हो, घेतो. सिद्धांत, हा थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. आई, तुम्हाला देवळात जायचं बोलणार असेल तर प्लीज. मला नाही जमणार. सिद्धांत, अरे ती काय म्हणते ते ऐकून तरी घे ना. हो, माहितीये मला काय बोलणार आहे ती. बोल. हे बघ, तुला देवीच्या देवळात यायचं नाही ना, ठीक आहे. मग आपण घरी पारायण करूया. तुला काय हवं ते कर. आरती कर, पारायण कर, आणि सामान लागणार असेल तर सांग, मागवतो. हे बघ, मी पारायण करीन रे घरी, पण त्या दिवशी तू घरी थांबायला हवंस. आई, नको ना फोर्स करू. काय झालं रे? काही नाही ग. मग आपण ठरवायचं पारायणाचं. अरे देवीचा आई, आशीर्वाद. त्या देवीनं तुझं डोकं फिरवलं आणि आता तू माझं डोकं फिरव. तुझ्या त्या देवीच्या नादात माझं महत्वाचं डॉक्युमेंट मिळत नाहीये. सिद्धांत, अरे आईवर का चिडतोय सुगाच? काय हरवलं काय तुझं? मी देवीसमोर दिवा लावते. हे बघ, तुझं जे हरवलंय ना ते नक्की. काही नको, शोधतो मी माझं. काही खरं नाहीये तुमचं. हो दादा, रद्दी तयार आहे का? रद्दी तयार आहे, घेऊन जा. हो. ओ दादा, दादा इकडे आण. मी मगाशी झेरॉक्स मारायला आलेलो. माझा पासपोर्ट मिळत नाहीये. बघा ना इथे राहिलाय काय. अहो साहेब, सांगितलं होतं ना, पेपर चेक करून घ्या एकदा. हो, तुम्ही सांगितलं होतं, पण मिळत नाही हो. एकदा बघा ना, इकडे पडला असेल. प्लीज प्लीज. बघतोय, पण नाही असेल इथे. बघा ना तुम्ही, असं नका ना करू.
इकडे इकडे बघा ना, इकडे इकडे सापडतोय का बघा. नाही आहे साहेब. असं नका बोलू, माझं खूप महत्वाचं काम आहे. बघा ना एकदम प्लीज काका, प्लीज. तुमचा पासपोर्ट का फ्रेम लावून ठेवू, पडला असेल दुसऱ्याकडे. असं दादा, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज. तुला US ला जायचंय. काय? येस, यू आर नाव गोइंग टू लीड अवर न्यू प्रोजेक्ट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. मी मगाशी झेरॉक्स मारायला आलेलो, माझा पासपोर्ट मिळत नाहीये. बघा ना इथे राहिलाय काय नाही. नाही आहे साहेब. हॅलो दादा. बोल. दादा तुला मिळालं का जे हरवलं होतं ते? नाही ग. दादा हे बघ, मला सांग तू कुठेस आणि ऐक ना, मला सांग ना काय हरवलंय, मी इथे घरी शोधते. मधू, माझा पासपोर्ट सापडत नाहीये. काय दादा, हे पासपोर्ट कसा काय हरवला? अगं तेच तर कळत नाही. मी दुकानात आधी कॉपीज काढल्या आणि नंतर मला काहीच आठवत नाही. दादा दादा हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. ओके, आपण काहीतरी मार्ग काढूया. तू घरी नीट चेक केलं होतंस? एक काम कर, तू घरी ये, मग आपण बघूया. ओके आलोच. ओके दादा हे बघ, खरंच काळजी नको करूस, मिळेल पासपोर्ट. बरं दादा ऐक ना, माझं एक छोटंसं काम करशील? मला ना ॲक्च्युली फुलं हवी होती, तेवढी आणशील येताना प्लीज? आणतो मी. बाय. आणि ऐकलं का रे, काय? वज्रेश्वरी आईची कृपा असेल ना तर सगळं काही शक्य होतं. हो, म्हणजे तुझ्या मुलाला नोकरी मिळाली? हो मिळाली ना. अरे पण त्याच्या बॉसनं काही कारण नसताना त्याला कामावरनं काढून टाकलं. अरे रे रे. मग तू काय केलंस? काय करणार? अरे वज्रेश्वरी आईची आराधना केली, तिच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हटलं, आई आई माझ्या मुलावर असा अन्याय करू नकोस ग. मग काय, अरे आईनी माझं गाराणं ऐकलं. कंपनीच्या लक्षात आलं की माझ्या मुलाची काही चुकी नव्हती. माझ्या मुलाला त्यांनी पुन्हा कामावरती रुजू करून घेतलं.
हा घे प्रसाद. अगं आत्ता वेळ नाहीये मला. देवीचा प्रसाद गेला सुद्धा तुला वेळ नाही, इतकी कसली रे घाई? अरे चहा घेतला नाहीस, निदान प्रसाद तरी घेऊन जा. आई नकोय मला. सॉरी सॉरी. आई ओ दादा, हा देवीचा फोटो माझ्या गट्ट्यात कसा आला? हो घडून आणला असेल तुम्ही. अहो मी घरून कशाला आणेल? काही पण काय बोलताय? हो दादा, काहीतरी देवीला सांगायचं असेल, काम होईल तुमचं. ओ काही पण काय बोलताय? काय काम होईल? ते अंधश्रद्धा बाळगता हो तुम्ही. ते पण तेच आणि घरी पण तेच. मग आपण ठरवायचं पारायणाचं. अरे देवीचा अगं आई, आशीर्वाद. त्या देवीनं तुझं डोकं फिरवलं आणि आता तू माझं डोकं फिरव. तुझ्या त्या देवीच्या नादात माझं महत्वाचं डॉक्युमेंट मिळत नाहीये. देवीची कृपा असेल तर आयुष्यात काहीच कठीण नाहीये. जय वज्रेश्वरी आई. काय बोलतो? मजेत बोल. बस फर्स्ट क्लास आहे की ना? हे पण घे. आई आणि ऐक ना, अरे साहेबांना हिसाब मागितलाय. हा देतो संध्याकाळी. आणि गुलाब कसा आहे? ए चल. बरं तुमचं काय? दादा, मला ना ह्या सगळ्याची एक एक कॉपी झेरॉक्स द्या. पाठपोळ हवंय? नाही नाही, सिंगल. किती पैसे झाले याचे? 20 रुपये झाले साहेब. 20 रुपये ना, देतो. आणि ह्या अंधश्रद्धेतून जरा बाहेर या. हे घ्या पैसे. कळलं? माझा फोटो नाही येतो. कुठे गेला असेल पासपोर्ट? मी त्या दुकानदाराला दिला आणि मग काहीच आठवत नाहीये यार. कुठे गेला असेल? आयटम न काय समजत नाही. दादा सॉरी, हे पाठव संध्याकाळी. अरे बोला दादा, काय हवं? कशी दिली फुलं? 40 रुपये परडी दादा. एक पडली दे. देतो. हा कुठली फुलं देऊ दादा? कुठली दे, मला नाही कळत त्यातलं. ठीक. ठीक आहे. ओ दादा, मला द्या ना प्लीज, मला जरा घाई आहे, मला एक पडी द्या ना. ठीक आहे. ओ काय करताय? मी मागितली होती आधी. घ्या. ओ दादा प्लीज, तुम्ही जरा नंतर घ्या ना प्लीज, माझी रिक्षा वेटिंगला थांबली आहे. प्लीज ओ दादा द्या ना मला. देऊन टाकतील. थँक्यू. हा हे घ्या. ते माझी मला बांधलं देतो तयार करून लगेच. आवरले लवकर. हे घ्या दादा. हे घ्या. दादू मिळाला पासपोर्ट? काय रे, मिळाला का रे पासपोर्ट? मग आता काहीच कळत नाहीये का? आता काय करायचं? देवी वज्रेश्वरी, आता तूच यातनं काहीतरी मार्ग दाखव आम्हाला. हे बघ वसुधा, त्याला आवडणार नाही असं आता काहीही बोलू नकोस. त्याला नाही ना आवडत. आधीच बघ ना किती काळजीत आहे का बच्चाला.
हा घे प्रसाद. अगं आत्ता वेळ नाहीये मला. देवीचा प्रसाद गेला सुद्धा तुला वेळ नाही, इतकी कसली रे घाई? अरे चहा घेतला नाहीस, निदान प्रसाद तरी घेऊन जा. आई नकोय मला. सॉरी सॉरी. मग आपण ठरवायचं पारायणाचं. अरे देवीचा आई आशीर्वाद. त्या देवीने तुझं डोकं फिरवलं आणि आता तू माझं डोकं फिरव. तुझ्या त्या देवीच्या नादात माझं महत्वाचं डॉक्युमेंट मिळत नाहीये. आई चुकलो मी. माफ कर मला. तू म्हणत होतीस ते बरोबर होता. हो आई, तू सांगितलेलं सगळं काही खरं होतं. तू म्हणाली देवीच्या दर्शनाला जाऊ, तेही मी ऐकलं नाही. तू म्हणालीस पारायण करू, तेही मी झिडकारलं. या सगळ्याची शिक्षा देवीनं मला दिली आहे. नाही रे बाळा, हे बघ, देवी वज्रेश्वरी दयाळू आहे. ती तुला नक्की या संकटातून बाहेर काढेल. आई, आपण देवीच्या दर्शनाला जाऊया का? अगदी माझ्या मनातलं बोललास. अरे त्यासाठीच तर ही फुलं तुला आणायला सांगितली होती. जाऊया, आपण उद्या सकाळीच जाऊया. दादू, डोंट वरी, आता नक्की मिळेल पासपोर्ट. आठवतंय का लहानपणी इथे किती वेळा तुला घेऊन आलीये मी. वसुधा, अगं गेल्या वेळेला आपण इथे आलो आणि देणगी द्यायची राहूनच गेली. हो हो. आधी देणगी देऊन येऊ, नंतर विसरायला नको. बर. आलोच रे. बाबा मी पण येते. हो चला, आमचं शेपूट ना तू चल. दादा, ती तुमची फुलं राहिली ना? फुलं? हा, ती तुमच्या आईने तुम्हाला द्यायला सांगितली होती. घ्या ना दादा. ते कसं असतं ना दादा, जे आपलं असतं ना ते आपल्यापाशी येतच. आणि त्यात तुम्ही आज वज्रेश्वरी देवीच्या दारात आहात, त्यामुळे तुम्हाला ती अशी नाराज नाही करणार. त्याच आशेनं तर आलोय. होईल तुमची इच्छा पूर्ण. आई वज्रेश्वरी, माझं चुकलं. मी मेहनत केली, पण प्रत्येक वेळी तुझा आशीर्वाद पाठीशी होता हे मी विसरूनच गेलो. तुझं अस्तित्वच नाकारलं ग मी. पण माझ्या कष्टांमागची ताकद तू होतीस आणि आजही आहेस. मला माफ कर देवी माते, माफ कर.
अरे ही वेगळी परडी का विकत घेतलीस? आपण आणली होती ना ही. विकत? मी नाही आणली विकत. अगं तूच तर दिलेली त्या मुलीकडे. मी? कुठल्या मुलीकडे? अरे कोण मुलगी? कुणाबद्दल बोलतोयस तू? दादा, ती तुमची फुलं राहिली ना? फुलं? हा, ते तुमच्या आईने तुम्हाला द्यायला सांगितले. अहो दादा, घ्या ना. ते कसं असतं ना दादा, जे आपलं असतं ना ते आपल्यापाशी येतच. आणि त्यात तुम्ही आज वज्रेश्वरी देवीच्या दारात आहात, त्यामुळे ती अशी तुम्हाला नाराज नाही करणार. त्याच्या आशेनं तर आलोय. होईल तुमची इच्छा पूर्ण. अरे पण आईची परडी तिच्या हातातच आहे. अहो असू दे ना, देवीला फुलं वाहणं पुण्याचं तर असतं. तू वाह रे फुलं. आई, अगं पासपोर्ट. काय? आपण देवीच्या पायाशी आलोय. देवीची लीला अपरंपार. हो पण या परडीत पासपोर्ट कसा आला? ती तुमची फुलं राहिली ना? फुलं? हा, ते तुमच्या आईने तुम्हाला द्यायला सांगितले. ओ दादा, मला द्या ना. मला जरा घाई आहे. मला एक परडी द्या ना प्लीज, पटकन. हे घ्या. ओ काय करताय? मी मागितली होती आधी. घ्या. ओ दादा प्लीज, तुम्ही जरा नंतर घ्या ना प्लीज. माझी रिक्षा वेटिंगला थांबली. प्लीज ओ दादा, द्या ना मला. देऊन टाकतील. थँक्यू. हा, हे घ्या. ते कसं असतं ना दादा, जे आपलं असतं ना ते आपल्यापाशी येतं. आणि त्यात तुम्ही आज वज्रेश्वरी देवीच्या दारात आहात, त्यामुळे ती अशी तुम्हाला नाराज नाही करणार. होईल तुमची इच्छा पूर्ण. आई, त्या मुलीच्या रूपानं आई वज्रेश्वरीच आली होती आशीर्वाद द्यायला. तिनेच सगळं घडून आणलं. बघ, मी म्हणत होते ना, देवीची कृपा कायमच असते आपल्या पाठीशी. हो आई, आई वज्रेश्वरीचा महिमा आगाध आहे.